नमस्कार. 50 नमस्कार सूर्यनमस्कार घालायचे, तर त्यासाठीची तयारी असा हा मी एक 2-4 व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. सूर्यनमस्कार जर तुम्हाला अजिबातच माहीत नाही आहे, पण असं आहे ना की रोज जर 50 नमस्कार घातले तर दुसरा काहीही व्यायाम करायची गरज नाही. त्यामुळं आपण आपला स्टॅमिना 50 पर्यंत कसा वाढवायचा त्याची पूर्वतयारी म्हणून हा आपण एक प्लेलिस्टच मी बनवणार आहे. तुम्ही रोज माझ्याबरोबर करायचा प्रयत्न करा. त्या सिरीजमधला हा असणार आहे आजचा पहिला व्हिडिओ. ज्यांनी कधीच सूर्यनमस्कार केलेले नाही आहेत ते सुद्धा रोज जर केलं तर 1 महिन्यामध्ये 1 पासून 50 पर्यंत जाऊ शकतात. तर सूर्यनमस्कार घालण्याच्या आधी थोडंसं वॉर्मअप करणं आवश्यक आहे, कारण एकदम जास्त डायरेक्ट सूर्यनमस्कार करायला आपण जाऊ शकत नाही. एकदम थोडं वॉर्मअप करूया आणि मग आपण आज पहिल्याच दिवशी 6 घालणार आहोत नमस्कार. प्रत्येक सूर्यनमस्काराची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग करणार आहे, म्हणजे ज्यांना तुम्हाला थोडं सोपं जाईल, ज्यांना ठेवायला पण आणि जमत नसेल तर करायला पण. सो आपण थोडंसं वॉर्मअप करूया. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. ज्यांना खूप गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी 6 न घालता पहिल्या दिवशी फक्त 3च घाला. ते पण घालू शकतात, फक्त हळूहळू करायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करणारच वॉर्मअप. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, 1 उजव्याने डाव्याचा. असं करा. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 करणार आहोत. थोडंसं वॉर्मअप. अजून एक दुसरा प्रकार. दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या रेषेत फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. एक पाय आपल्याला पुढे उचलायचा, पुढे आणि मागे दोन्ही बाजूने आपण करणार आहोत. सुरुवात करणार आहोत डाव्या पायाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय आपल्याला आता मागे काढायचे. दोन्ही हात कमरेवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 पाय सरळ ठेवायचा आहे. 3 गुडघ्यात वाकवायचा नाही. 4 5 6 7 8 9 10. आता पाय आपल्याला साईडला न्यायचा आहे, वरच्या दिशेने. सुरुवात करणार आहोत डाव्या पायाने. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. उजवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बऱ्यापैकी आपण वॉर्मअप केलेलं आहे. करणार आहोत सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढच्या टोकावर यायचंय. प्रत्येक नमस्कारानंतर आपण थोडं मागे जातो, त्यामुळे एक नमस्कार संपला की आपण परत पुढे यायचं. मॅटच्या पुढच्या टोकावर उभं राहणार आहोत, करणार आहोत आणि देव तुम्हाला बळ देवो 50 नमस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी. सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया. करणार आहोत आज आपण 6 नमस्कार. त्यातला पहिला नमस्कार 1 दोन्ही हात डोक्याच्या वर ओढून घ्यायचे. नमस्कार स्थिती. दोन्ही हातांनी दोन्ही पायाच्या बाजूला जमिनीवर स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. 2 3 ला डावा पाय मागे, नजर छताकडे. दोन्ही हात बाजूला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 4 ताठ तिरकी अवस्था. ताठ तिरकी अवस्था अशी असते, वरून जर एखादी गोल वस्तू सोडली तर शरीरावरून ती घरंगळत खाली जाईल. 4 5 ला गुडघे, छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचं आहे. पोट आणि नाक टेकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. माझं टेकलेलं नाहीये, तुमचं जमणार नाही लगेच, प्रयत्न करायचा आहे. 6 भुजंगासन. दोन्ही हातावर ताकदीने रेटा दे. पोटाचा भाग वर उचलायचा आहे, नजर छताकडे. भुजंगासन. 7 ला पर्वतासन. पोटाचा भाग वर उचलायचा आहे, तळवे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 7 8 ला डावा पाय दोन्ही हातांच्या तळव्यांच्या मध्ये आणायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तुमचा लगेच येणार नाही, जिथे येईल तिथे ठेवायचं. नजर छताकडे. 9 ला दुसरा पाय पुढे. 10 ला जास्तीत जास्त आपलं कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. 10 ला दोन्ही हात डोक्याच्या वर ओढून घ्यायचे. नमस्कार पूर्ण झालेला आहे. पहिला नमस्कार मी तुम्हाला सविस्तररित्या समजावून सांगितलेला आहे. जेव्हा केव्हा असं वाटेल की नाही जमत आहे, हे बघा आणि नमस्कार घालायची प्रयत्न करा. आता दुसरा नमस्कार एवढं जास्त सूचना न देता मी फक्त सांगणार आहे, आपण करूया. 2 1 दोन्ही हाताची नमस्कार स्थिती डोक्यावर. 2 3 ला डावा पाय मागे. 4 ला दुसरा पाय मागे. 5 ला अष्टांग टेकवायचे. गुडघे, छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचे आहेत. 6 ला भुजंगासन. 7 ला पर्वतासन. टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न. 8 ला डावा पाय पुढे. 9 ला उजवा पाय पुढे. सावकाश कपाळ टेकवायचा प्रयत्न. 10 ला नमस्कार पूर्ण डोक्यावर नमस्कार स्थिती ओढून घ्यायची आहे. 2 नमस्कार झालेले आहेत. घालणार आहोत तिसरा नमस्कार. सावकाश करायचे. 1 नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायचे. 2 खाली जायचे. 3 डावा पाय मागे. 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. टाचा टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 8 ला डावा पाय पुढे. 9 ला उजवा पाय पुढे. कपाळ टेकवायचा प्रयत्न. 10 ला नमस्कार पूर्ण. 3 नमस्कार झालेले आहेत. चौथा नमस्कार. 1 2 3 ला डावा पाय मागे. 4 ला दुसरा पाय मागे ताठ तिरकी अवस्था. 5 ला अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन.
7ला पर्वतासन, टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न. 8ला डावा पाय 2 हातांच्या मध्ये आणायचा प्रयत्न. 9ला दुसरा पाय पुढे, कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न. 10ला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची आहे. 4 नमस्कार आपले पूर्ण झालेले आहेत. 5वा नमस्कार घालणार आहोत. 1 नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घेतले. 2ला दोन्ही हात पायाच्या बाजूला टेकलेले. 3ला डावा पाय मागे. 4ला उजवा पाय मागे. 5ला अष्टांग टेकवायचे. भुजंगासन, पर्वतासन. 7, 8ला डावा पाय पुढे. 9 उजवा पाय पुढे. 10ला नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची आहे. 5 नमस्कार झालेले आहेत. 6वा आणि शेवटचा नमस्कार पुन्हा एकदा आपण संत गतीने घालणार आहोत. 1 नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घेतले. 2 दोन्ही हात पायाच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. कधी कधी एवढेच येतात लोकांच्या हात खाली. ठीक आहे, असंच राहायचं. आणि मग 4ला जेव्हा डावा पाय मागे टाकू तेव्हा हात टेकवायचे. 3, 4. 4ला ताठ तिरकी अवस्था. 5ला अष्टांग टेकवायचे. गुडघे, छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पोट आणि नाक टेकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. 6ला भुजंगासन, कमरेला रेटा दे, छातीचा भाग वर उचलायचा आहे. पर्वतासन, दोन्ही पायाच्या टाचा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. टाचा टेकत नसतील तर प्रयत्न करायचा आहे टेकवायचा. 8ला डावा पाय 2 हातांच्या मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. 9ला दुसरा पाय पुढे, कपाळ गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 10ला दोन्ही हाताची नमस्कार स्थिती डोक्यावर ओढून घ्यायची आहे. प्रयत्न करायचा आहे सांगितलेल्या अवस्थांप्रमाणे करायचा. खरोखर माझ्याबरोबर ज्यांनी 6 नमस्कार घातले त्यांनी खाली कमेंट करा. कधी केले होते का 6 नमस्कार एका वेळेस पूर्ण? आणि जर केले असतील तर तुम्हाला प्रचंड घाम आला असेल. फक्त 6 नमस्कार घालून जर इतका घाम येत असेल तर 50 नमस्कार घातल्यावर काय होणार? तुमच्या शरीरात चरबी राहणारच नाही. तो आपण 2 मिनिटाचं शवासन करणार आहोत. फक्त 2 मिनिटाचं शवासन. पाठीवर झोपून घ्यायचे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे, हातामध्ये अंतर आहे. आपलं संपूर्ण ध्यान श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय, जातोय. आत्ताच आपण 6 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. त्याच्यामुळे शरीरावर प्रचंड ताण आलेला आहे. तो ताण मनाने जाऊन दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. शरीरात जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास येतोय, जातोय. श्वासाची गती आणि हवेचा थंड आणि गरम स्पर्श आपल्याला नाकपुडीमध्ये जाणवतो. आपलं पूर्ण ध्यान त्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. शवासन सोडणार आहोत. डोळे उघडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. शवासन सोडून आपण येणार आहोत बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीतून काही सोपे श्वासाचे प्रकार आपण बघूया. एकदम सोपं, म्हणजे थोडंसं व्यायाम केल्यानंतर मनाला शांतता येण्यासाठी
करून बघा आणि नक्की कमेंट करून कळवा की केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं. तर दोन्ही हाताची मुद्रा करायची आहे. अंगठा आणि करंगळी आणि करंगळीच्या बाजूचं बोट आपण सरळ ठेवणार आहोत आणि मधली 2 बोटं दुमडून घ्यायची आहे. जास्त काही समजलं नाही आज तरी चालेल, कारण पहिला दिवस असेल तर एवढं कळणार नाही. फक्त एवढंच ध्यानात ठेवा की आपल्याला श्वास नाकपुडीने एकाने घ्यायचा आणि एकाने सोडायचा. आज एवढंच शिकवणार. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि आपण डावीने श्वास घेणार आहोत आणि डावीने श्वास सोडणार. 10 वेळा करणार. अंगठ्याने डावी नाकपुडी बंद केलेली आहे आणि श्वासाचे प्रकार करताना नेहमी उजव्याच हाताचा वापर करायचा. डावी नाकपुडी बंद आहे. डोळे शांतपणे अलगद मिटून घेतलेले आहे आणि डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडणार आहोत 10 वेळा. त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि त्याच नाकपुडीने श्वास सोडायचा. आता साईडची 2 बोटं आहेत, करंगळी आणि करंगळीच्या बाजूचं बोट. त्याच्याने आपण डावी नाकपुडी बंद करणार आहोत आणि आपण उजवीने श्वास घेणार आहोत आणि उजवीने श्वास सोडणार आहोत. सावकाश शांतपणे डोळे मिटून घेतलेले आहेत. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजवीने सोडायचा आहे. 10 वेळा करणार आहोत. आपलं संपूर्ण ध्यान आपल्याला श्वास येतोवर आणि जातोय त्याच्यावर केंद्रित करायचं आहे. मन पूर्ण शांत करून घ्यायचं आहे. 10 वेळा करणार. 10 वेळा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. दुसरा हात बाजूला असतो की बोटं साधारण अशी हालचाल करून आपल्याला श्वास मोजायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. त्याच्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. खूप काही जर शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आपल्याला 50 सूर्यनमस्कार घालायचे, त्यासाठीची आपण ही तयारी करतो. धन्यवाद.